माळशिरस तालुक्यातील श्रीपूर कारखान्यावर आपण एकंदरीत पाहिलं तर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभ हस्ते होणार आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर श्रीपूर येथील कारखान्याच्या 10 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या गाळपाचं उद्घाटन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत. परंतु आपण बघितलं सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना जवळपास 5 वर्षाची विधानसभा दिली गेली होती. परंतु बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना हा प्रशांत परिचारक यांना विधानसभेची पुनर्वसन करणार असा शब्द दिला होता. परंतु आज या कारखान्याच्या गाळप आणि पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पण सोहळ्या दिवशी प्रशांत परिचारक यांचं पुनर्वसन होणार का याच्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण एकंदर बघितलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पुतळ्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे आणि यामध्ये भाषणामध्ये प्रशांत परिचारक यांचं पुनर्वसन करणार का याकडे सोलापूर जिल्ह्याचं संपूर्ण लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. माऊली डांगे, पुढारी न्यूज, श्रीपूर.